सातारा नगरपालिका निवडणुकीत नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। हद्दवाडीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मधुकर जाधव यांनी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केली। प्रभागात विविध माध्यमांतून विकास कामे करून देखील राजेंकडून उमेदवारी डावलली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। तसेच भागाच्या विकासासाठी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला। माझं नाव मधुकर जाधव, प्रभाग 10 मधून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे। तर गेली 10 ते 15 वर्ष मी सामाजिक कार्य करत राहिले। सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे मी स्थानिक लेवलला सर्व काम करत आलो। तरी कालभरणात मी कुठलाही सदस्य नसताना वेळोवेळी कालभरणात पॅनल किंवा उदयन महाराजांच्या खासदारांच्या मागं लागून पाठपुरावा करून रस्ते, गटार, ज्या अनेक योजना त्यांच्या मागं पाठपुरावा करून मंजूर करून सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचवलेली आहेत। आणि आमदारकीचं असलं, खासदारकीचं असलं की अरे मग तेवढं लक्ष ठेव, हे कर ते कर, आणि ते सर्व त्यावेळेस फक्त मी प्रामाणिकपणे पळत राहिलो की म्हटलं आपल्याला कुठंतरी त्याचं थोडंसं सर्वसामान्य काम करण्याची संधी देतील। ही आली गेली किती काय ती काम करण्याची संधी मिळेल, पण ऐन वेळेस सर्वसामान्याला न देता मोठा धनदागड्याला, पैसेवाला त्याला उमेदवारी देण्यासाठी हट्टाच धरला काही नगरसेवकांनी। काही जरी झाले तर म्हटले मधू काय आहे तेव्हा, पण मी सर्वसामान्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन आणि प्रयत्न करीन। तर मला प्रयत्न करण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी जे कामं काय राहिलेली आहेत ती करून घेण्यासाठी मी नगरपालिकेत मला निवडून द्यावी। जरी मी विरोधक आलो अपक्ष म्हणून, तरी त्या विरोधकांच्या ओघावर बसून काम करून घ्यायची माझी हिंमत आहे। तरी मला भरघोस मत देऊन सहकार्य करून निवडून द्यावी ही माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।